ओके सर. करा सुरू सर. सर करा सुरू. हॅलो. सर माझा आवाज येतो? हो येतो येतो. करा सुरू. ओके स्क्रीन दिसतीये. मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती इयत्ता 8वी जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित पंचायत समिती राहुरी. मी नवनाथ मोहन लाड. आजचा विषय आहे गणित आणि या गणितातील घटक आहे तर्क व अनुमान. तर तर्क आणि अनुमान, तर्क व अनुमान. तर पाहता तर्क व अनुमान आणि आजचा जो उपघटक आहे घड्याळ, वेळ, घड्याळावर आधारित उदाहरणे आपण आज पाहणार आहोत. तर्क व अनुमान या घटकावर आधारित एकूण 6 प्रश्न परीक्षेला
विचारलं जातं पहा. तर्क व अनुमान या घटकांतर्गत भाषिक व अभाषिक स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यामध्ये वय, वेळ व घड्याळ, तर्क, नाते आणि माहितीवरून अनुमान काढणे. त्यापैकी आज आपण वेळ व घड्याळ याविषयी माहिती पाहणार आहोत. भाषिक घड्याळ आणि वेळ पहा. वेळेवरील प्रश्नात 12 ताशी घड्याळ व 24 ताशी घड्याळ म्हणजे आपल्याला काय काय माहिती पाहिजे. पाहता घड्याळावर जर आपला प्रश्न विचारले तर आपल्याला काही घड्याळ 12 ताशी असतात, काही घड्याळ 24 ताशी असतात. त्यानंतर सकाळ म्हणजे काय, दुपार, संध्याकाळ ह्या संकल्पना आपल्या क्लिअर पाहिजे. मध्यान्हपूर्व म्हणजे 12 पूर्वीची वेळ. मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारी 12 पूर्वीची वेळ. आणि मध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12 नंतर. या विविध शब्दरचना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा घड्याळ वेळ पाहता 1 तास बरोबर पहा. 1 तास म्हणजे काय, 60 मिनिटं 1 तास. पहा या ठिकाणी हे जे घड्याळ आहे पहा, घड्याळ आहे जे घड्याळ आहे पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी पहा घड्याळ 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यामध्ये संपूर्ण जर आपण विचार केला, जर मिनिट काटा पूर्ण जर असा फिरला, पूर्ण जर गोलाकार फिरला तर तो 360 अंशातून फिरतो पहा. म्हणजे एका तासामध्ये मिनिट काटा हा 360 अंशातून फिरतो. 300 पूर्ण असा या ठिकाणी पूर्ण वर्तुळाकार पहा म्हणजे 360 ठीक आहे, हे 360 आहे पहा. तास काटा एका तासात 30 अंश सरकतो पहा. आपण जर पाहता या ठिकाणी एकूण 360 पहा, 360 एकूण तास किती असं 12 ते 36 म्हणजे 30 पहा. म्हणजे 30 म्हणजे प्रत्येक जो 12 ते 1 हा जो कोण आहे पहा, 12 ते 1 हा जो कोण आहे हा 30 अंशाचा आहे. त्यानंतर 1 ते 2 जो हा जो कोण आहे पहा, 12 ते 1 हा जो कोण आहे हा आहे 30 अंशाचा पहा. त्यानंतर पहा 1 ते 2 30 अंशाचा आहे पहा. त्यानंतर पहा 7 ते 8 हा जो कोण आहे हा 30 अंश. म्हणजे प्रत्येक जो एक तास आहे पहा यामध्ये 30 अंशाचा कोण तयार होतो. 30 अंशाचा कोण म्हणजे तास काटा हा एका तासामध्ये 30 अंश सरकतो पहा. तास काटा एका मिनिटात अर्धा अंशाने पुढे जातो पहा. हे लक्षात ठेवायचं. आपल्याला उदाहरण सोडवताना ही माहिती आपल्याला उपयोगी पडणार आहे पहा. काय काय लक्षात पहा की एका तासामध्ये मिनिट काटा पहा 60 मिनिटामध्ये पहा 360 अंशातून फिरतो. त्यानंतर तास काटा एक तासात 30 अंश सरकतो पहा. त्यानंतर तास काटा एका मिनिटामध्ये अर्ध्या अंशाने म्हणजे 102 अंशाने फिरतो पहा. आता आपण उदाहरण पाहूया. आता 8 वाजून 20 मिनिटांनी घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती अंश मापाचा कोन होतो पहा. 115 अंश, 125 अंश आणि 110 अंश आणि 130 अंश पहा. 8 वाजून किती पहा 8 वाजून 20 मिनिटं पहा. म्हणजे या ठिकाणी पहा 8 वाजून
20 मिनिटं, 8 वाजून 20 मिनिटं पहा. हा जो कोण आहे पहा, 8 वाजून 20 मिनिटं. पहा त्या ठिकाणी आपण विचार केला पाहता इथं हे 7 ते 8 हे किती झाले 30 अंश पहा, 30 अंश. त्यानंतर 6 ते 7 चे 30 अंश आणि 5 ते 6 चे 30 अंश आणि हे 30 अंश किती झाले पहा 120 अंश झाले पहा, 120 अंश झालेले आहे. आणि आता हा 20 मिनिटं काटा पुढे आलाय म्हणजे एका तास काटा एका मिनिटात किती सरतो पहा अर्धा अंशाने. म्हणजे यामध्ये वजा जर आपण त्या ठिकाणी 10 केलं त्या ठिकाणी पहा 20 मिनिटं म्हणजे 110 अंश त्या ठिकाणी उत्तर येते पहा. आता या ठिकाणी परीक्षेला आता 8 वाजून 20 मिनिटांनी आता हे जे उदाहरण आहे पाहता, आता अशाच प्रकारचे उदाहरण आहे, परंतु आपण ते या ठिकाणी यासाठी एक सूत्र आहे पहा. सूत्र काय पहा, सूत्र काय पाहता की आपल्याला जर 2 वाजून 25 मिनिटांनी घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती अंश मापाचा कोन होतो बा 2 वाजून 25 मिनिटांनी. हा सूत्र काय ते पहा, सूत्र काय आपण सूत्र लिहूया. तर सूत्र असे पहा, सूत्र काय पहा तास गुणिले 30, तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. हे सूत्र आहे पायासाठी. हे सूत्र पाठ करून ठेवायचं पहा, तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. हे जर आपण सूत्र लक्षात ठेवलं पहा. आता तास तास किती आहे 2 तास पहा, 2 गुणिले 30 पुढे पाहता काय वजा मिनिटे, मिनिटे किती आहे 25, 25 गुणिले 11/2 पहा 30 दुने 60 वजा बे 2 ने आपण भाग दिला, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, बे 5 10 12.5 गुणिले 11 60 वजा हा जर आपण गुणाकार केला 12.5 गुणिले 11 तो होतो पहा 137.5. आता याचं जर आपण वजाबाकी केली या ठिकाणी वजाबाकी केली पण पहा, आता या ठिकाणी मोठी संख्या 137 आहे, 137.5 आणि वजा आहे पहा 7. आपण ही जर वजाबाकी केली तर हे उत्तर येते पहा, हे उत्तर येते 77.5 वजा 77.5. म्हणजे या ठिकाणी 77.5 हे या ठिकाणी उत्तर आलेले आहे. हे सूत्र लक्षात पहा, तास गुणिले 30 पहिल्या कंसामध्ये वजा मिनिटे गुणिले 11/2 दुसऱ्या कंसामध्ये पहा. हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे. आता पहा पुढील पैकी कोणत्या वेळी घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 105 अंश मापाचा कोन तयार होतो. 2 अचूक पर्याय निवडा. आता पहा आपल्याला 105 अंशचा कोन तयार होतो पहा. आता आपण काय करूया, यामध्ये जे आपण सूत्र पाहिलं पहा, सूत्र काय पाहिलं आपण की सूत्र पाहिलं पहा, तास गुणिले 30 पहिला कंसामध्ये वजा मिनिटे
गुणिले 11/2 हे सूत्र लक्षात ठेवायचं बा. आपल्या या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचंय, ती वेळ काढायची पा. या उदाहरणामध्ये आपल्याला ती वेळ काढायची आहे. आता पहा 3:30 मग आपण प्रत्येकाचा हा जो पहिला पर्याय आहे त्याचं करूया पहा. आता पहिला जो पर्याय पहा 3 गुणिले 30 वजा 30 गुणिले 11/2 हा पाहता बरोबर पहा. 30 90 वजा 15 15 गुणिले 11 या ठिकाणी उत्तर येतं पहा 165 बरोबर. आता 165 मधून जर आपण 90 वजा केले उरतात वजा 105. आता हे झालं पहिलं उत्तर पहा. तर दुसरं उत्तर काय पाहता, दुसरा जो पर्याय आहे आपल्याला या ठिकाणी 2 अचूक पर्याय निवडायचे आहे पहा. दुसरा जो पर्याय पहा 2:30 म्हणजे पाहता तास किती आहे 2 आणि मिनिट किती 30 आहे पहा. म्हणजे पहा पहिल्या कंसामध्ये 2 गुणिले 30 वजा, आता आपण इथे हे जे उत्तर आले पहा दुसरं 30 गुणिले 11/2 पहा बरोबर 30 दुने 60 वजा 15 आणि 11 गुणाकार 165 बरोबर. आता 165 मधून आपण जर 60 वजा केले 165 मधून जर आपण या ठिकाणी पहा इथे 105 येतात आपले चुकले पहा वरचं 165 वजा 90 या ठिकाणी 75 आहे. सॉरी पहा 75 पहा म्हणजे पहिला जो पर्याय आहे त्याचं उत्तर आले 75. दुसरं जो उत्तर आले पहा 105. तिसरं आपण पाहूया आता 10:30 पहा आपलं सूत्र काय आहे तास गुणिले 30 पहिल्या कंसामध्ये पहा. दुसऱ्या कंसामध्ये मिनिटे गुणिले 11/2 पहा. तास किती पहा 10 गुणिले 30 वजा मिनिटे किती आहे 30 गुणिले 11/2 बरोबर 30 10 300 300 वजा 165 165 ते उत्तर येते पहा 135. तर चौथा पर्याय पहा 9:30 आपलं सूत्र काय पहा तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2 बघा 9 गुणिले 30 वजा मिनिटे किती आहे 30 गुणिले 11/2 म्हणजे पहा या ठिकाणी आपण लिहूया 9 गुणिले 30 वजा 30 गुणिले 11/2 बरोबर पहा 9 त्रिक 27 270 वजा 165 बरोबर. या ठिकाणी पहा 270 मधून जर आपण 165 वजा केले तर उत्तर येते 105. तर या ठिकाणी पहा एक वजा 105 उत्तर आलं आणि एक अधिक 105 उत्तर आलं पहा. म्हणजे या ठिकाणी आपले जे 2 पर्याय आले 105 पर्याय नंबर 2 हा जो पर्याय पहा 2:30 आणि 9:30 या 2 अचूक पर्यायाचं जो कोन तयार होतो तो कोन तयार होतो 105 अंशाचा 105 अंशाचा उत्तर होतो. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं. या उदाहरणासाठी सूत्र वापरायचे पहा तास गुणिले 30 पहिल्या कंसामध्ये वजा दुसऱ्या कंसामध्ये मिनिटे गुणिले 11/2 हे सूत्र लक्षात ठेवायचं आपल्या लिहून ठेवायचं पहा. पुढचा प्रश्न पाहता
त्याच प्रकारचं उदाहरण आहे. घड्याळाच्या तास व मिनिट काट्यात किती वाजता 75 अंश मापाचा कोन होतो. आता 2021 या परीक्षेला हे उदाहरण विचारलं होतं पहा. आता आपलं जे सूत्र काय आहे, सूत्र तेच आहे पहा. काय सूत्र आहे पहा, तास गुणिले 30 पहिल्या कंसामध्ये पहा, वजा दुसऱ्या कंसामध्ये मिनिटे गुणिले 11/2. हे सूत्र आपलं वापरायचे पहा. आता पहिला जो पर्याय पहा, 9:30 इथे तास किती आले, 9 तास पहा. 9 गुणिले 30 वजा मिनिटे किती आहे, 30 गुणिले 11/2 पहा. या ठिकाणी पहा, 9×3 = 27 वजा 165, 270 वजा 165. उत्तराला पहा 105. आता पुढचं पहा, 2:30 2:30 पहा. 2 वाज पहा, तास किती, 2 पहा. 2 गुणिले 30 वजा 30 गुणिले 11/2 बरोबर 30 दुने 60, 60 वजा 165 बरोबर 60 वजा 165 म्हणजे 165 म्हणून 60 वजा करायचे. या ठिकाणी वजा 105 येईल पहा. पुढचं पहा, 3:30 3:30 पहा. 3 गुणिले 30 वजा 30 गुणिले 11/2 30 90 वजा 165 पहा. 90 मधून 165 वजा करा किंवा 165 मधून 90 वजा करा. उत्तर येते पहा वजा 75. आणि चौथा पर्याय पहा, 8:30 पहा. 8 गुणिले 30 वजा 30 गुणिले 11/2 बरोबर 8×3 = 24, 240 वजा 165, 240 वजा 165. उत्तर येते पहा अधिक 75. म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर 3:30 आणि 8:30 हे दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहे. यासाठी सूत्र वापरायचे पहा. पहिल्या कंसामध्ये तास गुणिले 30 कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसामध्ये मिनिटे गुणिले 11/2 अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पहा, तर काटकोन म्हणजे किती, 90 अंश. लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा कमी. विरुद्ध दिशाकोन म्हणजे 180 अंश. पहा, काटे एकमेकांसमोर येणे फक्त 0 अंश असतानाच ते एकमेकांसमोर येतात. आता आपल्याला प्रश्न असतो पहा, घड्याळाच्या काट्याची स्थिती पहा. ज्यावेळेस 1 तास म्हणजे पहा, जी पहिली स्थिती आहे पहा, घड्याळाची काट्याची स्थिती आहे पहा. घड्याळाची काट्याची स्थिती पहा, 1 तास असताना, 12 तास असताना आणि 24 तास असताना पहा. आता काय होतं पहा, दोन्ही काटे एकावर एक येणे अशा प्रकारे आपला प्रश्न येतो पहा. त्यावेळेस काय असतं पहा, 0 अंश कोन किंवा एकमेकांना ओलांडणे म्हणजे पहा. तर ज्यावेळेस 1 तास काटा होतो त्यावेळेस पहा तो 1 वेळा ओलांडतो पहा.
12 तासामध्ये तो 11 वेळा ओलांडतो, 11 वेळा. त्यामध्ये 12 वाजची स्थिती आपल्याला वजा करायची असते पहा. म्हणून तो 1 ते 12 तासामध्ये 11 वेळा. 11 वेळा काय घ्यायचं आपण, कारण 12 वाजता जो वेळ आहे ती काय पहा, काटा एकावर एक असतो पहा. त्यानंतर 24 तासामध्ये दोन्ही काटे पहा 22 वेळा येतात पहा. 12 वाजची स्थिती वजा करून पहा. हे लक्षात ठेवायचं पहा की 1 तासामध्ये 1 वेळा, 12 तासामध्ये 11 वेळा आणि 24 तासामध्ये 22 वेळा. तर दोन्ही काटे काटकोन किंवा 90 अंश कोण करतात पहा. तर ते 1 तासामध्ये 2दा करतात पहा आणि 12 तासामध्ये 22 वेळा. त्यानंतर 24 तासामध्ये 44 वेळा. त्यानंतर दोन्ही काटे सरळ रेषेत म्हणजे 180 अंश कोण करतात. दोन्ही जे काटे आहे ते पहा, एका तासामध्ये 1 वेळा होतं, 12 तासामध्ये 11 वेळा, म्हणजे 1 वजा करायचं पहा, म्हणजे 12तून 1 वजा करायचा आहे. आणि 24 तासामध्ये पहा 22 वेळा. आता यावर आधारित उदाहरणे पहा, आपण ते उदाहरणं पाहूया. पहा, सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत घड्याळातील तास व मिनिट काटा एकावर एक तंतोतंत किती वेळा येतील, अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पर्याय पहिला आहे 8 वेळा, दुसरा पर्याय 7 वेळा, तिसरा पर्याय 16 वेळा आणि चौथा पर्याय 11 वेळा. तर पाहता काय करायचं, पाहता सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत पहा. तर पाहता आपल्याला काय सांगितलं पहा, 1 तास म्हणजे किती पहा. जर 1 तास असेल, 1 तास 1 तास एका तासामध्ये तर पाहता एका तासामध्ये पहा 1 तास 1 वेळा. पण आता पाहिलं तर पाहता 8 वाजल्यापासून नंतर काय पहा, आपण पाहूया एकूण तास किती झाले पाहू ना. एकूण तास बरोबर पहा 8 वाजल्यापासून पहा म्हणजे किती, सकाळी 8 ते दुपारी 4. आता 8 आपण जर मोजलं, 8 आणि 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4. तर किती होत पहा, किती भरतात, 8 तास भरतात. 8 तास म्हणजे 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजल्यापर्यंत किती तास भरतात, 8 तास भरतात. या 8 मधून पहा फक्त 1 वजा करायचा. किती वजा करायचा, 1. म्हणजे 8 वजा 1 बरोबर 7. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. 7 वेळा म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत घड्याळातील तास व मिनिट काटा एकावर एक तंतोतंत 7 वेळा येतील. 7 वेळा. पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे पहा. मंगळवारी सकाळी 6 वाजता पासून सायंकाळी 9 वाजतापर्यंत दोन्ही काटे किती वेळा एकमेकावर तंतोतंत येतील. आपण माहिती दिली यासाठी पर्याय 12 वेळा, 13 वेळा, 14 वेळा आणि 15 वेळा. आता यामध्ये काय करायचं, पहिलं आपलं काम कोणतं आहे पहा, एकूण तास किती झाले ते पाहायचं पहा. आता आपण पाहूया एकूण तास. एकूण तास.
तास किती झाले पहा. 6 वाजल्यापासून 6 ते सायंकाळी 9. पहा सकाळी 6 मग पहा सकाळी 6 ते सायंकाळी 9. हा आता आपण जर मोजलं पहा 6 पासून पहा आपण मोजूया. 6 नंतर पहा 7 8 9 10 पहा 7 8 9 10 11 12 13 5 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जर आपण मोजले पहा हे किती भरतात पहा. ते भरतात 15. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे एकूण तास किती झाले. 15 तास झाले पहा. 15 तास. आणि आता आपला काय विचारलं आहे की दोन्ही काटे एकावर एक किती वेळा येते पहा. फक्त यातून पहा 15 वजा 1 बरोबर 14 वेळा. म्हणजे दोन्ही काटे एकावर एक तंतोतंत 14 वेळा येतील. 14 वेळा. अतिशय सोपा आहे. एकदम कमी वेळ लागतो या प्रश्नाला पहा. आणखी एक प्रश्न घेऊ आपण. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 11 वाजेपर्यंत दोन्ही काट्यात किती वेळा तर 90 अंश काढत होता. आता आपण जे उदाहरण पाहिलं ते एकमेकावर तंतोतंत. आता आपल्याला दुसरं पाहिजे पहा. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 11 वाजेपर्यंत दोन्ही काट्यात किती वेळा 90 अंशाचा काटकोन होतो. 90 अंशाचा कोन पहा. काटकोन. तर पहा आता उदाहरण वाचल्याबरोबर आपलं काम काय पहा की या ठिकाणी किती वेळ झालेला आहे ते पाहिजे पहा. म्हणजे एकूण तास काढायचे पहा. तर 9 वाजल्यापासून सकाळी 9 ते 11 9 ते 11 ते सकाळी 9 ते सायंकाळी 11 आपण मोजलं पहा 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 जे झालं पहा 14 पहा. म्हणजे तास भरले 14 तास भरले पहा. मग 14तून 1 वजा केला 14 वजा 1 बरोबर 3 नाही सॉरी. आता या ठिकाणी आपल्याला आपलं काय विचारलं पहा. किती वेळा 90 अंशाचा कोन तयार होतो पहा. किती वेळा 90 अंश पहा. मग आता एका तासामध्ये 90 अंश पहा किती वेळा होतो पहा. 2 कोन तयार होतो पहा. 2 कोन तयार होतात. 2 कोन तयार होतो पहा. आणि 12 तासामध्ये 22 कोन तयार 22 वेळा पहा. त्यानंतर 24 तासामध्ये 44 पहा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर 90 अंश विचारलं तर जे एकूण तास आलेले आहे त्यातून आपण 2 वजा करायचे पहा. म्हणजे 14 वजा 2 बरोबर 12. म्हणजे 12 वेळा 90 अंश जर विचारलं तर 2 वजा करायचे पहा या ठिकाणी. पुढचं पहा आता. गुरुवारी सकाळी 6 वाजतापासून सायंकाळी 10 वाजतापर्यंत दोन्ही काट्यात एकूण किती वेळा 90 अंशाचा कोन तयार होतो पहा. गुरुवारी सकाळी 6 वाजले पहा. सकाळी एकूण तास पहा किती झाले पहा. सकाळी 6 पासून सकाळी पहा
सायंकाळी किती पर्यंत आहे? 10 पर्यंत. सायंकाळी 10 पर्यंत. 10 पर्यंत आहे. आता आपण सकाळी 6 पासून सायंकाळी जर 10 पर्यंत मोजलं, पहा सकाळी 6 पण मोजू आपण आता. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10. परत घेऊया. 6 पासून नंतर 5, 7, 8, 9, 10, 11, 12, नंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपण हे जर मोजले पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 तास पहा. हे तुम्ही बोटावर पण मोजू शकता पहा. या ठिकाणी 16 तास. 16 तास आलेले आहे. आपलं विचारले पहा, दोन्ही काट्यात एकूण किती वेळा 90 अंशाचा कोन तयार होतो? मग ज्यावेळेस 90 अंश विचार करतात त्यावेळेस या एकूण तासामधून 2 वजा करायचे. म्हणजे या ठिकाणी 14. उत्तर आलं पहा, 14 वेळा. 14 वेळा. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पहा पुढचं पहा. दुपारी 3 वाजतापासून सायंकाळी 9 वाजतापर्यंत तास व मिनिट काटा सरळ रेषेत म्हणजे 180 अंश कोनात किती वेळा येतात? पर्याय पहिला आहे 6 वेळा, दुसरा पर्याय आहे 5 वेळा, तिसरा पर्याय पहा 7 वेळा आणि चौथा पर्याय 4 वेळा. माहिती प्रश्न वाचायचा, वाचून झाल्याबरोबर एकूण तास आपण काढायचे पहा. म्हणजे एकूण तास किती झाले पहा? एकूण तास बरोबर पहा. दुपारी 3 वाजतापासून पहा सायंकाळी 9 पर्यंत पहा. दुपारी 3 पासून 3 ते सायंकाळी 9 पर्यंत पहा. 4, 4, 5, 6, 7, 8, 9 किती झाले पहा? फक्त 6 तास झाले पहा. बोटावर तुम्ही मोजू शकता पहा 6 तास झाले आहे. दुपारी 3 पासून 9 पर्यंत किती तास झाले? 6 तास झाले पहा. आता ज्यावेळेस 180 अंश असतो पहा 180, त्यावेळेस त्यातून 1 वजा करायचा. किती वजा करायचा आहे? 1 वजा करायचा पहा. 1 जे आपण या ठिकाणी पहिलं जे आहे ना, दोन्ही काट्यावर दोघांचं सारखं आहे पाहिजे. म्हणजे 6तून 6 वजा 1 बरोबर 5 वेळा. 5 वेळा म्हणजे तास व मिनिट काटा सरळ रेषेत म्हणजे 180 अंश कोनात 5 वेळा येतील. आता पहा पुढचं पहा. तर आरशातील वेळ सांगणे पहा. आपल्याला परीक्षेला विचारतात पहा आरशात वेळ किती आहे? आरशामध्ये वेळ किती आहे पहा. त्यासाठी जर 12 तासी घड्याळ असेल तर दिलेली वेळ 11:60 मधून वजा करायची. अतिशय सोपी युक्ती पाहिजे आणि सर्वात कमी वेळ होते या प्रश्नाला पहा. जर 12 तासी घड्याळ असेल तर 11:60 आपल्याला दिलेली वेळ आपण वजा करायची. आपलं उदाहरण आपलं समजा या ठिकाणी आपलं विचारलं सांगितलं की 4:30 दिलं की हे 4:30 आरशात कसं दिसेल? तर पुढचं पहा 11.60 यातून ते वजा करायचे. म्हणजे 0तून 0 गेले 0, 6तून 3 गेले 3 आणि 11तून 4 गेले 7. म्हणजे 7 म्हणजे ती जी 4:30ची वेळ आहे घड्याळ आरशामध्ये 7 ते दिसेल पहा. 7:30 दिसेल. अतिशय सोपं आहे पहा. आणि जर 24 तासी घड्याळ असेल तर दिलेली वेळ
23.60 मधून वजा करायचे पहा 23. आता 60 काय पहा, हे 60 मिनिटे आहे. 11 हे तास आहे पहा. 11 काय पहा, 11 हे तास आहे पहा. या ठिकाणी 11:60 काय घ्यायचे पहा, 11:60 काय घ्यायचे पहा. 11:60 म्हणजे पहा, म्हणजेच काय 12 तास. 12 तास म्हणजे पहा, 12 तास म्हणजे पहा, 12 तास म्हणजेच काय पहा 11 तास आणि 60 मिनिटे. 60 मिनिटे म्हणजे जे 60 काय आहे मिनिट आहे, 11 हे तास आहेत. 11 काय पहा तास आहेत पहा. या ठिकाणी पहा आता ही जी आरशातील वेळ सांगणे पहा, म्हणजे या ठिकाणी आपलं जर उदाहरण आलं तर ते 11:60 वजा करायचं आहे. 24 तासी घड्याळामध्ये जर असेल तर या ठिकाणी 23.60 मधून वजा करायचे. आपण यावर आधारित उदाहरण पाहूया. भिंतीवरील घड्याळात 4:35 मिनिटे वेळ झाली असेल तर ती वेळ आरशात पाहिल्यास किती दिसेल? अतिशय सोपं. 12च्या आतील वेळ आहे म्हणून आपण या ठिकाणी 11:60 म्हणजे 11 तास आणि 60 मिनिटे वजा 4:35. फक्त एवढीच आपलं वजाबाकी करायची पहा. 10 या ठिकाणी 7:2 आणि 11:4 गेले 7. 7:25 मिनिटे म्हणजे आरशामध्ये पाहिल्यास 7:25 मिनिटे दिसतील. अतिशय सोपा प्रश्न आहे, सोपं उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. भिंतीवरील घड्याळात 9:45 मिनिटे वेळ झाली असेल अतिशय सोपं आहे पहा. वेळ किती 9:45 दिली पहा. काय करायचं मग 11:60 मिनिटे वजा 9:45 मिनिटे. फक्त एवढी वजाबाकी आपण करायची आहे. आता ही वजाबाकी सोपी पहा. 5 या ठिकाणी 15 पहा, 1 उरला पहा. त्यानंतर 11:2 म्हणजे या ठिकाणी 2:15 मिनिटे. भिंतीवर घड्याळामध्ये 9:45 मिनिटे ही जी वेळ आहे ही आरशामध्ये पाहिल्यास, आरशात जर आपण पाहिल्यास किती दिसेल पहा, ही 2:15 अशी दिसेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. यावर उदाहरण परीक्षेला येऊ शकतात आणि आलेले पण आहे पहा. आणखी उदाहरण घेऊ आपण यावर आधारित. भिंतीवरील घड्याळात 1:15 मिनिटे वेळ झाली असेल तर वेळ आरशात पाहिल्यास किती दिसेल पहा. भिंतीवरील घड्याळामध्ये 1:15 मिनिटे अतिशय सोपं आहे पहा. 11:60 मिनिटे वजा 1:15 मिनिटे. या ठिकाणी 5 4 उरले पहा आणि 1 गेला, 1 वजा केला 0 आणि 1 म्हणजे 10:45 मिनिटे. 10 म्हणजे भिंतीवरील घड्याळामध्ये 1:15 मिनिटे जी वेळ झाली असेल तर ती आरशामध्ये आपण जर पाहिली तर ती किती दिसेल पहा 10:45 मिनिटे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न अतिशय सोपा आहे पहा. अतिशय सोपा आहे. तर
घड्याळामध्ये पहा, लक्षात ठेवायचंय पहा आपल्याला की आपण आता म्हणजे उदाहरण पाहिले आहेत पहा. पुन्हा आपण पाहूया थोडस. पहा, घड्याळामध्ये जर कोण विचारला पहा, तर त्या दोघांमध्ये 12 ते 1 हा जो कोण तयार होतो पहा, 12 ते 1 हा तो कोण तयार होतो पहा, 30 अंश. हा पुन्हा 30 अंश, हा पुन्हा 30 अंश पहा, हा पुन्हा 30 अंश पहा. 4 ते 5 चा पुन्हा 30 अंश, 5 ते 6 चा पुन्हा 30 अंशाचा कोण तयार होतो पहा. 6 ते 7 चा 30 अंश, 7 ते 8 चा 30 अंश, 8 ते 9 चा 30 अंश, त्यानंतर 9 ते 10 चा 30 अंश, 10 ते 11 चा 30 अंश आणि 11 ते 12 चा 30. आपण जर सर्वांची बेरीज केली, ती बेरीज ते 360 अंश हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण जे सूत्र पाहिलं, सूत्र जे पाहिलं आहे, सूत्र कोणतं पाहिलं आपण पहा, की सूत्र पाहिलं पहा, तास गुणिले पहा, तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2 हे सूत्र पाठ करून ठेवायचं आहे. पहा, तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. अशा प्रकारे आज आपण घड्याळ, वेळ यावर आधारित उदाहरणे पाहिली आहे. उदाहरणांचा सराव जास्तीत जास्त करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याप्रमाणे जो जास्त उदाहरणाचा सराव करतो त्याला परीक्षेमध्ये कोणते उदाहरण चुकत नाही. पहा, गणित असा विषय आहे, जितकं तुम्ही जास्त वेळा सराव कराल तितकं त्या ठिकाणी तुम्ही त्यावर प्रावीण्य मिळवू शकता. आज या ठिकाणी घड्याळ आणि घड्याळ वेळ ही तासिक आहे, ही तासिक आपण या ठिकाणी थांबवतो. पुढील तासिकेला आपण पुढचा घटक पाहूया. धन्यवाद.